आज गुरुवारी आला आहे गुरुपुष्यामृत योग। अतिशय प्रभावी हा आजचा दिवस आहे आणि आजच्या गुरुवारी तुम्हाला काही महत्त्वाचे कामं करायची। संध्याकाळी तुम्हाला एके ठिकाणी दिवा लावायचा आहे। संध्याकाळची वेळ माता लक्ष्मी घरी येण्याची वेळ असते, त्यामुळे महिलांनो सगळ्यांना मी अगदी विनंती करून सांगते की न विसरता हा दिवा लावा। यासोबतच तुम्ही सेवा काय करू शकतात आणि 24 वातींची अतिशय प्रभावी सेवा करायची आहे। ही सेवा जर तुम्ही आज गुरुपुष्यामृत पासून सुरुवात केली तर पुढच्या 24 दिवसांमध्ये तुमच्या आयुष्यामध्ये जे पण काही अडचणी, संकट, दुःख चाललेले असतील तर ते पळवून लावण्याची, ते दुःख, संकट तुमच्या आयुष्यातून काढून टाकण्याची, बाहेर फेकण्याची ताकद या 24 दिवसांच्या सेवेमध्ये आहे। 24 दिवसातच चमत्कार घडू शकतो अशी अत्यंत प्रभावी आणि अनुभवी सेवा आहे। याचा व्हिडिओ मी आधी पण आपल्या चॅनलवर शेअर केलेला आहे। बऱ्याच ताईंच्या त्या व्हिडिओच्या खाली कमेंट आहे, त्यांनी ही सेवा केल्यामुळे त्यांना काय काय अनुभव आलेले आहे हे स्वतः त्यांनी शेअर केलेलं आहे। म्हणून प्लीज तुमच्या आयुष्यामध्ये काही अडचणी चाललेले असतील तर नक्की कंटाळा न करता सांगते ती सेवा करा आणि सांगते ते उपाय करा। बघा, असं म्हणतात की गुरुपुष्यामृतच्या दिवशी आपण जे काही घेतो त्यामध्ये वाढ होते, त्या गोष्टी आपल्याला मोडण्याची कधी वेळ येत नाही। म्हणून बरेचसे लोक गुरुपुष्यामृतच्या दिवशी सोनं चांदी खरेदी करतात। सोनाराच्या दुकानामध्ये बघा गुरुपुष्यामृताच्या दिवशी खूप गर्दी असते। बघा, आजकाल सोन्याचे भाव आपण बघितले तर खरंच शक्य नाही आहे, पण अर्धा ग्रॅम का होईना, 1 ग्रॅम का होईना, काहीतरी सोनं तुम्हाला शक्य असेल तर नक्की घ्या। मी हट्ट नाही करत आहे, पण मी म्हणते शक्य असेल तर अर्धा ग्रॅम का सोनं होईना, 3000चं 4000चं म्हणा, असं तुम्ही सोनं घेण्याचा प्रयत्न करा। कारण ते जर सोनं आज आपण गुरुपुष्यामृतच्या योगावर खरेदी केलं तर त्यामध्ये वाढ होते। ते सोनं मोडण्याची आपल्यावर वेळ येत नाही, त्याच्यामध्ये उत्तरोत्तर वाढ होत जाते। किंवा तुम्ही चांदीची एखादी वस्तू तुम्हाला गरजेची असेल, आता बघा लक्ष्मीपूजनाला आपल्याला चांदीचा शिक्का पण लागणार आहे, तो तुम्ही घेऊ शकतात। जे जमेल ते घ्या, पण यथाशक्तीने घ्या। चांदीचा शिक्का पण अगदी छोट्या साईजमध्ये तुम्ही घेतला माता लक्ष्मीचा, तो पण अगदी तुम्हाला 1000 रुपयाच्या आतच मिळतो, जवळपास 500च्या आसपास सुद्धा मिळू शकतो। म्हणून घ्या यासाठी सांगते की त्यामध्ये वाढ होते। आपले जे धन आहे, संपत्ती आहे, तर त्यामध्ये वाढ होण्यासाठी आजच्या दिवशी घेतलेलं चांगलं असतं। म्हणून मी तुम्हाला सांगते, बाकी तुमच्या यथाशक्तीने तुम्ही घेऊ शकतात। आता या दिवशी बघा, सगळ्यात पहिले म्हणजे आपल्याला माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंची सेवा करायची असते। भगवान विष्णूंची तुम्ही सेवा करा, माता लक्ष्मी आपोआप येईल। कारण विष्णूंना सोडून माता लक्ष्मी कधीही कुठेही जात नाही। विष्णू ज्या ठिकाणी जातात तिथे माता लक्ष्मी येते, आणि जर आपण विष्णूंचीच सेवा केली तर माता लक्ष्मी कुठेही जाणार नाही। त्यामुळे आजच्या दिवशी आपल्याला तुमच्याकडे माता लक्ष्मी, भगवान विष्णूंची मूर्ती असेल, फोटो असेल, ती स्वच्छ पुसून तुम्हाला ठेवायची आहे। त्याला हळद कुंकू अक्षता तुम्ही संध्याकाळी करा। संध्याकाळची वेळ माता लक्ष्मी येण्याची वेळ असते, संध्याकाळी केलं तरी सुद्धा चालेल। हळद कुंकू अक्षता आपल्याला अर्पण करायचं आहे। नैवेद्य म्हणून बघा, तुम्ही अगदी बत्तासे म्हणा किंवा तुम्ही खीर, खडी साखरेचा नैवेद्य, दूध साखरेचा नैवेद्य सुद्धा माता लक्ष्मीला अर्पण केला तरी चालतो। पांढऱ्या वस्तू आपण शक्यतो माता लक्ष्मीला नैवेद्य म्हणून अर्पण करत असतो। आणि गाईच्या तुपाचा दिवा लावा। साधारणतः थोडं जास्त तूप टाका। ताई म्हशीच्या तुपाचा चालेल का? प्लीज असा प्रश्न विचारू नका, तुम्हीच विचार करा गाईला आपण का एवढं महत्त्व देतो। गाईच्या अंगी 33 कोटी देवांचं स्थान असतं। गाय ही स्वतः लक्ष्मी स्वरूप असते। गाईपासून प्रत्येक मिळणारा पदार्थ हा खूप प्रभावी असतो, म्हणून गाईच्या तुपाचाच दिवा लावायचा आहे। थोडं जास्त तूप टाका। स्टीलचा लावा, पितळाचा लावा, असं काही नाही की हाच लावायचा की तो लावायचा। त्यामध्ये तुम्ही बऱ्यापैकी जास्त तूप टाका। आणि त्यानंतर तुम्हाला हा दिवा जो आहे तुळशीजवळ पण लावायचा आहे। तुळशीला संध्याकाळी बघा आपण हात लावत नाही, तर तुळशी मातेला लांबूनच तिथे दिवा लावून तुम्ही लांबूनच नमस्कार करायचा आहे। यासोबतच आजच्या दिवशी बघा, सेवा कुठल्या तुम्ही यूट्यूबवर लावा, तुम्ही वाचा, चालेल। यूट्यूबवर ऐकलं, घरामध्ये मंत्र स्तोत्र लावले तरी पण चालेल। विष्णू सहस्रनाम, महालक्ष्मी अष्टक, व्यंकटेश स्तोत्र, त्याच्यानंतर श्री सूक्त, विष्णू गायत्री मंत्र, लक्ष्मी गायत्री मंत्र, कुबेर मंत्र, हे सगळं नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये आहे। आणि 1 माळ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप। या गोष्टी तुमच्या घरामध्ये निदान तुम्ही यूट्यूबला लावून देवासमोर हात जोडून बसले तरी सुद्धा चालेल। स्त्री पुरुष कोणीही करू शकतं। याच्यानंतर तुम्हाला तुमच्या जवळपास कुठे केळीचं झाड असेल तर केळीच्या झाडाला तुम्ही संध्याकाळी दिवा नक्की लावा। दिवा लावल्याला खूप महत्त्व आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मुख्य दरवाजाच्या बाहेर पण तुम्हाला गाईच्या तुपाचा चौमुखी दिवा लावायचा आहे। कळालं? म्हणजे 4 दिशांना 4 वाती येतील, त्याच्यामध्ये गाईच्या तुपाचाच शुद्ध तूपच टाकायचं आहे। आणि मुख्य दरवाजाच्या बाहेर, मग ताई उजव्या साईडला का डाव्या साईडला असं काही नाही, तुमच्या इथे फ्लॅट सिस्टीममध्ये बघा ॲडजस्टमेंट करून सगळ्या गोष्टी असतात। दुसऱ्याला त्रास होईल असं आपल्याला लावता येत नाही। मध्यभागी आपण लावू शकत नाही, कारण ये जा करू शकत नाही। त्यामुळे ज्या ठिकाणी डाव्या बाजूला, उजव्या बाजूला जिथे कुठे व्यवस्थित छान जागा असेल
अक्षता खाली टाकायच्या आहे किंवा आंब्याचं पान ठेवा किंवा रांगोळी काढा, त्याच्यावर दिवा ठेवायचा आहे, दिव्याला हळद कुंकू अक्षता अर्पण करायचे आहे. थोडंसं जास्त तूप टाका की जेणेकरून तो दिवा जास्त वेळ तेवत राहायला पाहिजे. आणि दिव्याला नमस्कार करायचा आहे. माता लक्ष्मी भगवान विष्णूंना प्रार्थना करायची आहे की हे देवा, तुमचा कृपा आशीर्वाद माझ्यावर नेहमी असू द्या. मनापासून जे काही तुम्हाला आहे तुमच्या मनामध्ये ती तुम्हाला प्रार्थना करायची आहे. आणि बघा, दिवाळीच्या आधी हा योग आल्यामुळे खूप चांगला चान्स आहे महिलांनो. जमेल तेवढी सेवा करा. आणि उपाय बघा, फक्त तुम्हाला दिवा लावायचा आहे. आता मी तुम्हाला सांगते की समजा तुम्हाला 12 वातींची सेवा करायची असेल तर कशी, अगदी शॉर्टकटमध्ये मी तुम्हाला पटकन सांगते. याचा इन डिटेल व्हिडिओ पण चॅनलवर आहे, त्याची मी लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देते. अतिशय जादुई ही सेवा तुम्ही म्हटलं तरी पण चालेल. म्हणजे जादू घडल्यासारखंच आपल्या आयुष्यामध्ये घडत असतं. तुमच्या आयुष्यामध्ये नोकरीचे प्रॉब्लेम आहे, मुलाबाळांचे काही प्रॉब्लेम आहे, संतान प्राप्तीसाठी काही तुम्हाला अडचणी येत आहे, काहीही अडचणी असतील कुठल्याही प्रकारच्या, तरी पण तुम्ही ही 24 दिवसांची सेवा करा. आता सेवा कशी करायची ते सांगते. फक्त नियम एक आहे की मांसाहार करता येणार नाही. आणि दुसरी गोष्ट, सेवा जोपर्यंत 24 दिवस चालू आहे तर तेवढे दिवस तुम्हाला कुठे बाहेर जाता येणार नाही. कळालं? म्हणजे ताई मी माहेरी जाणार आहे, मी इकडे जाणार आहे, तिकडे जाणार आहे, तर तिकडे नाही. आपण हा दिवा आपल्या घरी लावायचा आहे. मग तुम्ही भलेही दिवसभर जाऊन संध्याकाळी रात्री घरी येणार असेल, मग रात्री दिवा लावता येणार असेल तर तसं तुम्ही करू शकता, पण गॅप नका पडू देऊ. आता आजपासून तुम्हाला सुरुवात करायची आहे. संध्याकाळी तुम्हाला बघा, सगळ्यात पहिले घराच्या बाहेर दिवा लावायचा आहे. जसं मी तुम्हाला सांगितलं, देवासमोर दिवा लावा, तुळशीसमोर दिवा लावा. तर सगळ्यात पहिले आधी मी तुम्हाला सांगते, समजा मध्ये कुठे तुम्हाला मासिक धर्म आला तर ते 3 ते 4 दिवस तुम्ही घरातील दुसऱ्याकडून कोणाकडून करून घेतली तरी पण चालेल. किंवा आता हे नैसर्गिक आहे, याला मी काहीही करू शकत नाही, तर त्यामुळे तेवढे दिवस स्किप करून नंतर मग शेवटच्या दिवशी स्वच्छ डोक्यावरून आंघोळ करून तुम्हाला मग नंतर पुढे सेवा कंटिन्यू करायची. फक्त सुतक आलं तर मग तुम्हाला सेवा परत पहिलेपासून करावी लागेल. मासिक धर्म आला तर पहिलेपासून करण्याची गरज नाही. आणि चांगलं आहे की जर घरातलं कोणी तुमची सेवा कंटिन्यू केली, म्हणजे समजा माझे 4 दिवस झाले सेवेचे, 5व्या दिवशी मला मासिक धर्म आला, मग मी मिस्टरांना सांगितलं की आजच्या दिवशी अशा वाती लावा वगैरे, आणि बाकी सेवा तुम्ही मोबाईलमध्ये स्तोत्र मंत्र ऐकले तरी सुद्धा चालेल. अशा प्रकारे तुम्ही करू शकतात. आता सेवा कशी येतं ते मी तुम्हाला सांगते. आता सगळ्यात आधी पहिल्या दिवशी तुम्हाला देवाऱ्यासमोर बसून संकल्प करायचा आहे. तर काय, देवासमोर फक्त दिवा लावून मनामध्ये जी काही इच्छा आहे, हे माता लक्ष्मी माझ्या घरातलं दारिद्र्य जाऊ दे, पैसा टिकू दे, नकारात्मकता जाऊ दे, किंवा अजून काही इच्छा असेल ते माता लक्ष्मीला प्रार्थना करून तुम्हाला सांगायचं आहे. बाकी असं फार काही संकल्प आपल्याला हे गोष्टी करून संकल्प करायचा नाही आहे. कळालं? आणि त्यानंतर मला खूप कमेंट पण येतात की ताई कर्ज झालेलं आहे, माझा नवरा नीट वागत नाही, व्यसनी आहे, शॉप चालत नाही आमचं, बऱ्याचशा अशा कुठल्याही प्रकारच्या समस्यांसाठी तुम्हीही प्रभावी सेवा करा महिलांनो. आणि सेवा महिला पुरुष दोघीही करू शकता. असं नाही की ही सेवा फक्त महिलांनीच करायची आहे. फक्त दुपारी 12 ते 12:30 मध्ये करायची नाही आहे. तुम्ही नंतर ही सेवा दिवसभरामध्ये शक्यतो संध्याकाळी करा. संध्याकाळी माता लक्ष्मीची वेळ असते. आता देवाऱ्यासमोर बसूनच ही सेवा करायची आहे. तुम्हाला यासाठी फक्त शुद्ध गाईचं तूप आणून ठेवायचं आहे. दिवा कोणताही घ्या, पणती घ्या, स्टीलचा दिवा घ्या, पितळाचा दिवा घ्या, चालेल. पण दिवा जो आहे तो तुम्ही रोज एकच ठेवा, रोज दिवा बदलू नका. तर तुम्हाला आता त्यामध्ये तूप टाकायचं आहे दिव्यामध्ये. आजपासूनच सुरुवात करायची आहे. संध्याकाळी पहिल्या दिवशी तुम्हाला 1 वाट टाकायची आहे. ठीक आहे? आणि त्यानंतर मी तुम्हाला सेवा सांगते काय करायची. तुम्हाला एक वेळेस दिवा लावल्यानंतर एक वेळेस व्यंकटेश स्तोत्र, त्यानंतर 16 वेळेस किंवा जमल्यास 1 वेळेस विष्णू गायत्री मंत्र, त्यानंतर लक्ष्मी गायत्री मंत्र, कुबेर मंत्र, त्यानंतर नवार्णव मंत्र आणि 1 माळ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप. तूप थोडंसं जास्त टाका ही सर्व सेवा होईपर्यंत, तरी ते तेवत राहायला पाहिजे. आता ही सेवा झाली का, तुम्हाला काय करायचं आहे, दिव्यातली जी वात आहे तर ती काजळी वगैरे जी आहे तर ती तुम्हाला एका ठिकाणी तुम्हाला जमा करून ठेवायची. ठीक आहे? त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी जी आहे, दुसऱ्या दिवशी तुम्हाला 2 वात लावायच्या आहे. परत सांगितलेली सेवा करायची. तिसऱ्या दिवशी 3 वाती लावायच्या आहे. शक्यतो सेवा करण्याचा टाईम म्हणजे तुम्ही आज संध्याकाळपासून सुरुवात केली तर रोज शक्यतो संध्याकाळी करा. अगदी खूप रात्री करू नका, 10 वाजता वगैरे, 8-9 वाजेपर्यंत तरीसुद्धा चालेल. कारण मला माहिती महिला वर्किंग असतात, तर त्यामुळे संध्याकाळच्या वेळेस केलेलं अधिक उत्तम. तर तेव्हा तुम्ही करू शकतात. पहिल्या दिवशी 1 वात, दुसऱ्या दिवशी 2 वात, तिसऱ्या दिवशी 3 वात. आता एकाच दिव्यामध्ये 1 वात लावायची, दुसऱ्या दिवशी 2 वाती करून लावायच्या एकत्र करून, तिसऱ्या दिवशी 3 वाती एकत्र करून असं पण लावू शकतात. किंवा तुम्ही सेपरेट एका दिव्याला एका वातीला 1 दिवा, 2 वातींसाठी 2 दिवे, 3 वातींसाठी 3 दिवे असं सुद्धा करू शकतात. तुम्हाला जे सोयीचं आहे ते करा. किंवा पहिल्या दिवशी 1 वात, दुसऱ्या दिवशी 2 वाती मिक्स करून, तिसऱ्या दिवशी 3 वाती मिक्स करून एकाच दिव्यामध्ये लावलं तरीसुद्धा चालेल. कळालं? आता असं झाल्यानंतर पहिल्या दिवशी 1, दुसऱ्या दिवशी 2, तिसऱ्या दिवशी 3, 10व्या दिवशी 10,
11व्या दिवशी 11 वाती, 12व्या दिवशी 12 वाती. ठीक आहे, 12व्या दिवशी 12 वाती झाल्या की 13व्या दिवशी पण 12च वाती लावायच्या. 13व्या दिवशी 12 वाती, 14व्या दिवशी 11 वाती, 15व्या दिवशी 10 वाती. उतरता क्रम करायचा आहे. बरोबर 24व्या दिवशी आपल्याला 1 वात येते. कळालं? अशी ही सोपी सेवा आहे. पहिले चढत्या क्रमाने वाती लावायच्या आहे 12 दिवसांपर्यंत, 13व्या दिवसांपासून उतरत्या क्रमाने लावायच्या आहे. म्हणजे 12, 11, 10, 9, 8, 7. तर बरोबर 24व्या दिवशी 1 वात येते. तर अशा या वाती ज्या आहे रोज तुम्हाला प्रज्वलित करायच्या आहे, सेवा करायची आहे. त्या दिव्यामधली वात जी आहे ती काजळी जे काही आहे उरलेली वात हे तुम्हाला एके ठिकाणी साचवून ठेवा आणि शेवटच्या दिवशी एखाद्या झाडाजवळ पुरा किंवा नदीमध्ये प्रवाहित करू शकतात. कुठेही टाकू नका. कोणाचा पाय वगैरे पडेल अशा ठिकाणी तुम्हाला टाकायची नाही आहे. बघा महिलांनो, खूप 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 प्रभावी सेवा आहे. प्लीज नक्की करा. अनुभव तुम्हाला 100% येतील. मी जमल्यास लिंक देते मागच्या वर्षीच्या व्हिडिओची. त्या व्हिडिओमध्ये पण बऱ्याचशा ताईंच्या कमेंट आहे. अडकलेले पैसे जे आहे, मोठ्यात मोठे प्रॉब्लेम त्यांचे सॉल्व्ह झालेले आहे, नोकरीच्या समस्या सुटलेल्या आहे. ही सेवा मी स्वतः केलेली आहे. तर त्यामुळे नक्की करा. गेलेली लक्ष्मी परत येण्याची ताकदसुद्धा या सेवेमध्ये आहे. खूप छान सेवा आहे. सगळ्या प्रकारचे संकट यामुळे जातात. तर त्यामुळे आज गुरुपुष्यामृतच्या योगावर सांगितलेली सेवा तुम्ही कराल अशी मी अपेक्षा करते. संध्याकाळी सांगितल्याप्रमाणे चौमुखी दिवा मुख्य दरवाजाच्या बाहेर नक्की लावा, जेणेकरून माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होईल. तर ही महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती. माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.